आता पद्धतशीरपणे एकच पक्षी उभारलाय. 900 वजन भरले बा. 903 बघू शकता तुम्ही. या पक्ष्याचं तुम्ही बघू शकता आता. हाय गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण काय करणार आहे माहिती आहे का, आज आपल्याला एक मेन व्हिडिओ तुम्हाला दावायचा आपल्याला. आज आपण आपल्या शेडमध्ये आलेलो आहे मस्त ते पहिला तर, आणि तुम्हाला दाखवतो की आज त्यांचं वजन किती भरले. म्हणजे आता 1 महिना 25-26 दिवस झाले बरोबर. 1 महिना 25-26 दिवस झाले. 3 पक्षी आपला बघू शकता कसं झालेली. त्यांचं वजन मी आज तुम्हाला काट्यावर करून दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, त्या काट्यावर पद्धतशीरपणे माप होते. आता झाले बघा 0 आलाय. आता आपण काय करणार आहे माहिती आहे का, आता काय याचं पाय बी आपण काय बांधणार नाही, कारण त्यांचं त्यांनी येऊन त्याच्यावर उभारतात. आपल्याला माप मतान कळते. आपण बरोबर इथं मध्ये आहे ना काटा नेऊन ठेवूया. हे बघा इथं 0 आलाय बघा. 0 काटा काय काट्यात काय वाढबेड काय नाही, त्यामुळं पद्धतशीर आपल्याला दिसणार आहे. आता ते बघा काट्याचे कडेले येतात बघा. एक पक्षी उभारला तरी बघू शकताय तुम्ही. वजन किती झाले, 780. आणि हा बारका मध्यम पक्षी आहे बघा. आता एखादा मोठा पक्षी आलो तुम्हाला दाखवतो. बघा आता इथे 0च आहे. दाखवतो तुम्हाला. ते एखादा पक्षी मोठा चढला ना त्याचं वजन बघू शकताय तुम्ही. तर असंच वजन तुम्ही बघत जावा. तो बघा आता तो पक्षी चढलाय बघा. तो वजन किती, 723 या पक्ष्याचं वजन आहे बघा. बसलाय बघा 723. आपण आता सगळे करूया. इकडं हाणत नेऊया म्हणजे आपल्या एखादं 5-6 पक्ष्यांचं वजन मोठ्या पण कळेल. इकडे मोठे पक्षी काय करतात, त्याच्या वर जाऊन बसतात. मोठ्या पक्ष्यांचं पण कळालं पाहिजे. आता बघा तो मोठा एक चढलाय बघा. तिथं किती वजन, 700च्या आसपास आहे. 723 म्हणजे आता 700-800 जी लेवल आहे. एखादा असं जर जरा सगळ्यात मोठं म्हणजे मोठं पक्षी बसलं तर दाखवत हा. तरी बघा बघा हे बारकाच चढला बघा. किती, 674 आहे. ही मोठी पक्षी या कड्याने जाते. तो ते मोठी पक्षी त्यामध्ये ते चढतच नाही ना. बघा हा जर पक्षी चढला तर 100% 900 पर्यंत पोचणार असते. 900. थांबा इकडं हाणत येऊया. ते बघा आता ते एखादा पक्षी चढला पाहिजे नुसतं त्यामध्ये. बघा तो मोठा एक चढला बघा. त्याचं आता वजन दाखवतो मी तुम्हाला. बघा आता हे किती भरले, 1 kg. खरं ते 2 पक्षी आहेत. आता एका पक्षाचं तुम्ही बघू शकताय बघा. आता पद्धतशीरपणे एकच पक्षी उभारलाय. 900 वजन भरले बघा. 903 बघू शकताय तुम्ही. या पक्षाचं तुम्ही बघू शकता. आता 903 वजन भरलेलं बघितलं ना, 903. मग तुम्ही बघू शकताय जर असं मोठं पक्षी आहेत ना ते कडेला थांबतात, त्यामुळे त्यांचं वजन तुम्हाला दाखवा येत नाही. आता बघा हे वर बसलेत ना, ही सगळे मोठे पक्षी आहेत आणि बारकी पक्षी आहेत ती खाली बसतात. कारण का थांबा जरा अनेकदा तुम्हाला दाखवतो. 400-900 तुम्ही मागाशी बघितलं पक्षीला. आणि यात चालू करून दाखवतो. हे बंद पडतो मध्येच. हे बघा 0 आलाय बघा. अनेक तुम्हाला दाखवतो. आणि एखादा पक्षी त्यावरती चढला. आता हे बघा ते मोठे पक्षी चढले ना त्यांचं वजन पद्धतशीर भरते. बारक्यांचं 600-750. बघा हा पक्षी केवढा आहे आणि हा पक्षी केवढा आहे, यामध्ये फरक असणारच ना. थोडाफार तर फरक असतो. आता मोठ्या पक्षी इकडे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मोठे पक्षी काय करतात, तिकडे वर येऊन वर बस कुठं खाली बस असं करते. त्यामुळे ते त्यांचं वजन तुम्हाला कळत झाले. दाखवतो थांबा तरी पण. सहज पक्षी सारखा उभारा लागला त्यामध्ये. तुम्हाला दाखवतो. एखादा मोठा बारका चढू दे, तोच सारखा चाललाय रा. काय आहे, जा ना बाबा तिकडे, जा तिकडे. इकडे आम्हाला वजन चेक करायचं आणि तुम्ही कशाला लागलाय पेरायला.
बा त्या मोठे पक्षी एक दोन जाऊ देत त्याच्यावरती. मोठे पक्षी एखादा उभारला पाहिजे फक्त त्याच्यावर. ते बघा बारक्याचं भरलंय बघा. बारक्याचं किती भरतं? बघा आता बघू शकताय तुम्ही. एक पाय ठेवला. अरे यार उभा राहा ना. उभारत नाही दिला का? उभारू दे त्याच्यावरती, तुम्हाला कळेल वजन लगेच. एकदम मोठं पक्षी जर उभारलं ना वजन भरपूर भरते त्यांचं. मोठं पक्षी म्हणजे थोडंफार एखादा बारका आहे त्यांचं 600 600 भरते. आणि जे मोठे पक्षी आहेत म्हणजे तंदुरुस्त आहेत ती परफेक्ट आहेत ना त्याचं वजन भरते 900. म्हणजे एक महिना 25 दिवस मध्ये 900 ग्रॅम म्हणजे 1 किलोला फक्त 100 ग्रॅम कमी असं वजन भरते बघा आपल्या पक्ष्यांचं. हे बघा आता हे किती भरले? 800. हे 2 पक्ष्यांचं नाही आहे, 2 पक्ष्यांचं होतं. हे बघा ह्याचं एकट्याचं आहे बघा 600. आता थांबा एखादा मोठा बसू दे त्याच्यावरती आणि अनेकदा दाखवतो तुम्हाला. मोठे इकडे कडेला जाऊन बसलेत आहे का? त्या कड्याने तुम्ही बघू शकता मोठे पक्षी आहे. काटा पण बंद पडतोय सारखा. असं दे. तो जर पक्षी चढला तर ते 900-100% भरतो. त्यांच्या जवळ गेलं की ती उभारत नाही त्याच्यावरच. उभारत नाहीत. बघा बारकाच आहे बंद पडला काटा. दाखवतो तुम्हाला वरती वजन. आता तो बारकाच उभारलाय. बारीक मोठे उभारते तो सारखी. हे बघा आता लागले त्या काट्याला टोचे मारायला. हे बघा हा 700-750 भरतोय बघा हा पक्षी. म्हणजे मिनिमम एक जर तुम्ही 750-800 जर धरला तर हे वेट त्यांचं बरोबर आहे. आता या म्हणजे ज्या कंडिशनमध्ये आहेत ना ते या वेटमध्ये यांच्या वयामध्ये ही कंडिशन बरोबर आहे. आणि हा जर पक्षी असे जर मोठे जर त्यामध्ये उभारले का नाही 100% ते 900-950 याच्या आसपासच असतात. काय 900-950 त्यांचं वेट होते 100%. असं आपली क्वालिटी आहे. त्यामुळे तुम्हाला जर आखाड महिन्यामध्ये जर कोंबडं पाहिजे असतील तर मी खाली नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. अजून 1 महिन्यानंतर. आत्ताच कोंबडा हा एक किलोच्या आसपास आहे. त्यामुळे समजा तुम्ही आखाड महिना अजून एक महिना आहे. अजून 1 महिन्यामध्ये ते 2-2.5 किलो तुम्हाला कोंबडा भेटणार इथं अजित पोल्ट्री फार्ममध्ये. इथं भेटणार 100% भेटणार. आणि तुम्हाला जर पाहिजेच असतील तर मी खाली नंबर देतोय. आखाड महिन्यामध्ये नक्कीच या आणि आमच्या शॉपला इथं म्हणजे आपल्या शेडलाच व्हिजिट करा सगळ्या. आणि आवडला असत नक्की लाईक सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत. बाय.